अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरवंचं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरटकमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माहुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाचे प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं नन्दातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विभ्रमञ्चलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं तिरुसद्गुरुतं नमामि काशावतं शरणं प्रपद्ये धृतरटकमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासवं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माहुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुका नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः जय जय जी कमलानना दुष्टदानव असुरमर्दना भक्त कामचकोर चंद्रानना यादवेंद्रा आदिपुरुषा हे पयोब्धिवासा यदुकुर्ज का पुढे बोलवी कथानका जिने सत्या चित्ततोंदिका आनंदाब्दी उचंबळे मागील अध्यायी सौराष्ट्रगामी गोरक्षाने मीनाथा मारुणी पुन्हा उठविले परीक्षा देऊनी श्री गुरुच्या भावने मच्छिंद्रे धरुणी अज्ञानपण मीनाथ सवे केले रुदन परी गोरक्षाची जाणीवपण परीक्षेते आणले असो या परी तेथून निघून मार्गी करीत चालले गमन तो तैलंग देशी गोदा संगमन समुद्र तीरा पातले गोदा संगमी करून स्नान आत्मलिंग शिवाती भावी पूजन तेथून गोदेची तट धरून पश्चिम दिशे गमताती तो 12 लिंगातील लिंग समर्थ आवंड्या आणि परळी वैजनाथ तै करोनी असव्य गोदा तीर्थ घेऊन या चालिले ते मार्गी चलिता गोदा सद्य तो वाल्मिकस्थान विपिनमय गर्भगिरी पर्वतप्राय येऊन या तेथे पोहोचले ते रान कर्कश अचाट गगनचुंबित तरु अफाट तया माझी तृण अफाट न मिळे वाट चालावया व्याघ्र जंबुक शार्दूळ हरी वराहरीस काननांतरी हिंडती ते उन्मत्ता परी उग्रवेश दावनिया जाळ्या वेली कर्दळी सगन की जेथे रश्मीचे न पवे दर्शन की अर्कोदया लपे गगन ऐसा भास वाटतसे बोरी बाबस पळस शमी रातांजन कंदर्प अनिक नामी खैरे हिंबर कटक धामी काननात तरु मिरवती एक तुराट अर्की फुल्लाट वरकर तीक्ष्ण कंटक नट तेवी कनक खंड जाळी अचाट पर्ण कुटिका जैसा की तया माझी तृण उचित स्थावर तरु झाले व्यक्त तेने धरा देवीचे सहसा नितांत झाकी नले शरीर महाती कारण सुरस वसन नेसविले भूदेवीस हरितवर्णी कुसुमपद्रास भूटलिंगी मिळवली म्हणाल कासय नेसली वसन तो परपुरुष दिनकर गगनी म्हणून कुळवंत दारा लज्जेने स्वशरीरा लपविती म्हणून मित्र कांता जागा सानुनी बैसल्या अंबुज भागा धरादेवीच्या लज्जित मार्गा लक्षणीया रक्षिले ऐस्या परी कानन अचाट दर्शन नोहे मई पाठ ते पाहुनी मच्छिंद्र सुबट मना माझी दचकला परी कवन अर्थ कनक विट जे होती भस्म झोळीत तस्कर कोणी हरतील तिथे म्हणून चित्ती विस्मित तैसा नवे आणि कर्त गोरक्षाचा लोभी स्वार्थ पहावया परीक्षिते मच्छिंद्रनाथ उदेला
आपण घेऊन अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण नातरी प्रतापमान तस्कर भय त्या नाही के ते तमाचा प्रताप जेठी अर्का संचरे भय पोटी की उददिशी बळी संचुपोटी लागता कोप काय थरथराटे की मशिकाचे उड्डाणे मंद्राचळ व्यापेल की भयाने की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाने खगेंद्रा काय भय या त्याचे तन्यायी मच्छिंद्रनाथ पाळू न शके तस्कर भयाते परिश्री गोरक्षाचे चित्त परीक्षेसी उदेले कल्पनी चित्ती ऐसे अपरी मग गोरक्षा ते जती वागोत्तरे बोलत झाला कानना तरी पाचारोनी निकटत्वे मने वत्सा ऐकबा कैसे उद्धट दिसे विपिन कर्कश तरी काय भय अरण्यास नांदते की तस्करी परमपूर्ण व्यक्त तरुदाटी जेथे अर्कन पळे दृष्टी ऐसे काननी कर्कशपोटी भय मज आज संचरले तरी बाळा प्रज्ञावंत आहे की नाही भय सांगा आता तस्कर भयाची समूळ वार्ता काननात न यो या ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनात म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेले तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरुजवळ असेल वित्त म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय तरी तो म्हणे ताता कैसे समजावे फुलावरून रुखा द्यावी नावे ऐसे शब्दावरून मान समजावे ओळखावे सुज्ञानी तस्मातच गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारित तरी या शब्दाची असे भ्रांत निरसुनी दूर करावी ऐसे योजनी गोरक्षनाथ मौन धरून मार्गी करे चालत परी कानानी अधिकोतरात भयानक दिसे पदोपदी जवजव कानानं भयानक दिसे तवतव गोरक्षा मच्छिंद्र पुसे म्हणे बा अरण्य बहु कर्कश पदोपदी दिसतसे तरी तस्कर भय येते आहे की नाही सांग माते परी गोरक्ष उत्तर ते काहीच तया ते न देई जैसा विश्वामित्र समर्थ मखर क्षणा त्या श्रीरामार्थ स्थवित दे तेने दशरथा ते परी उत्तर न देई काहीच त्याची न्याय गोरक्ष मौन धरोनी गम तसेच सुपंतवनी तो पुढे चालता देखील पाणी संचळपणी स्थिरावले उदक पाहता संचळवंत गोरक्षामध्ये मच्छिंद्रनाथ म्हणे बा गोरक्षा संचरते ते उदक आहे नेटके तरी माझी झोळी कक्षेत घालून पुढे काहीशी करी गमन तो मीही येतो लगबगी करून दिशा फिरून पारसा ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास मग स्कंदी वाहून मिन्नाथास कक्षी झोळी घातली पळी घालली ता कक्षे झोळी वजन वस्त लागे हस्तकमळी मग मनात म्हणे प्रताप बळी भयातची नादतसे ऐसे म्हणून स्वचितांत स्कंदी वाहुनी मिन्नाथ मच्छिंद्रा सोडून थिल्लरात पुढे जात सचिष्य पुढे जाता शतपावली कक्षेतून भिक्षा झोळी काढली त्यात पाहता देखील वीट उत्तम हाटकाची पाहताची दृष्टी कनक वीट म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट मग दाट लक्ष्मी तृण फाट जुगारिली विट त्या माझी त्या कनकविटे समाकृते पाषाण पाहुणी गोरक्ष जाती झोळीत घालून कक्षे प्रती पुन्हा निसवी झोळी ते कक्षी झोळी घालून स्कंदी पुन्हा मिन्नाथ घेऊन लगबगुनी मार्गगमन करीत असे नाथ तो सुपंत लक्षिता तातडीने एक कोस गेला त्वरे करून तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून जात मागुनी तातडी पुढे जात असे गोरक्षनाथ मागुनी मच्छिंद्र लगबगा येत परी तो नाटोपे गोरक्षनाथ मार्गक्रमिता मच्छिंद्रा परी तुक्या नेटे भावे मार्ग मिळता नाटो पावे परी लघुशंके लागी धावे संगत संगमी मिळाल्या या परी शौच्या सर्वांशी जावे लागताही सर्वानुभवे संगत संगमी होऊन या ठावे विसामयासी महाराजा ऐशा परी आहे गमन ते मच्छिंद्रा आले घडून परम तातडी करित्या गमन परितोन मिळे गोरक्ष ऐसे परी गोरक्ष नंतर पुढे चालला सुपंत पंथाने मार्ग काढीला दीड योजना जाणून खून अंतरीची तो चट देखील तरू गोरक्ष पाहे दृष्टी परू मनात म्हणे भावे स्थिरू येऊ द्यावे नाथांसी ऐशी योजनी स्वचितात पाहत झाला उंबर तरू ते तो त्या ठाई पोखरणी अद्भुत स्वामतीर्थ देखिले मग झोळी काढेली कक्षेतून स्कंदीचा उतरीला नाथमीन मग अंबुपात्र करी कळून पोखरणीत उतरला सारून आपुले स्नान अंगीस भस्म केले लेपन उपरी आपुले नेम सारून घातले स्नान मिन्नाथा तो मार्गावरी मच्छिंद्रनाथ ती तातडीने आले तेत स्नान करून येताच तिथं नित्यकर्म सारिले
सकळ सारिले नित्य निमा बैसले मार्गी विश्रामा बैसल्या उपशब्द उगमा पुन्हा दावी मच्छिंद्र मने बारे गोरक्षनाथ कर्कशारण्य येथपर्यंत आपणा लागले भयानक वत पुढे लागेल ऐसेसी ए म्हणे जी गुरु राया यावणी पुढे अधिक काय मच्छिंद्र म्हणे काही भय कारणी या आहे की गोरक्ष म्हणे वागोत्तर ई महाराजा असता जर पर डर होता जो तो डर थोर मागीची राहिला आहे जी आता नाही डर कैसा स्वस्त असावे काया वाचा मागे राहिला भाव साचा जड डराचा महाराजा तर आता कृपा दे कापणापाशी डर नाही मग भय कैसे कानन प्रवाही जड असल्या चाट यावर बोले मच्छिंद्रनाथ आपला जवळ जड योजनी गोरक्षनाथ यावरी बोले मच्छिंद्रनाथ आपला जवळ जड आहे बहुत हटके वीट भस्म जुळीत श्री राज्यातून आणली म्हणून तू ते भय स्थित विचारित काननात एर म्हणे या शाश्वत जडई नसे डर गेला ऐ श्रीमंता गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चितांत चित्ते म्हणे हटके विटे ते सांडिली की कळेना ऐशी जाणून स्वचितांत मच्छिंद्र तळमळी पाहावया ते परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरून हात पर्वतावरी नेतसे तो महापर्वत गर्भगिरी उभे चरताची लघुशंका करी पर्वत माता गोरक्ष मौनवरी मज्ज समजेल म्हणून मग दोन घटिका स्वस्तिक्षेम सेविती ते विश्राम भूप्रिय अवयव परीक्षालून मार्गक्रम म्हणतात ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपुलाल्या झोळा घेऊन कक्षी अडकवणी बांधिती तो मच्छिंद्र आपुली घेऊन झोळी विकासुनी पाहे नेत्र कमळी तो कणकणसे पाषाणवळी झोळी माझी नादतसे ते पाहुणी मच्छिंद्रात धरणीवरी अंग टाकीत आहा आहा म्हणून आरंभरत कणकवीट गेली म्हणून मच्छिंद्र बोले क्रोधे करून तू वाटा केले रे माझे धन तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे आहा आता काय करू कोठे पाहू हा भांगारू परमयज्ञे वेचुनी शरीरो हाटक आणले होते म्या तर ह्या थोर मध्ये अनर्थ कैसा योजला श्री भगवंते हातीचे सांडूनी गेले वित्त तरी देवक्षोभ जाणावा ऐसे म्हणून दडदडा धावत पुन्हा परतुनी मागे पाहत ठाई ठाई चाचपित उकरीत म्हैसी ऐसी करोनी अपार चेष्टा अंग टाकी मयी प्रतिष्ठा गडबडा लोळणी स्पुंदे स्पष्टा कर्कमळे पिटीस पुन्हा पुन्हा मयी उकरी इकडे तिकडे पाषाण करीत भाळावरती ठेवणी असत कर्म बुडाले म्हणत असे ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घस्वरे हंबरडा फोडीत जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने पिशाचा भ्रमण करीत म्हणे माझे येथे आहे वित्त धावणे उकरा माहिती कोणीतरी येऊन या गोरक्षपाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी ऐसे अनाओळखीने बोलत ते हृदय दचकला गोरक्षनाथ मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे तो महानग पर्वत गर्भे गिरी उभे चढले तयावरी चढता लघुशंका करी पर्वत माता गोरक्ष सिद्धी योग मंत्र जपुनी मंत्रधार कनक वर्णी सकळ पर्वत दिव्यमाने शुद्ध हटकी मिळवला मग श्री गुरुशी नमन करून म्हणे लागेल तितके घ्यायचे सोने ते मच्छिंद्र पाहुणी अजान म्हणे धन्य धन्य गोरक्ष म्हणे गुरुनाथा लागेल तितके घ्यावे कणका एर म्हणे तू परिसनी का लाभलासी पारसा मग हृदय धरणी गोरक्षनाथ म्हणे बाधन्य आयस सुत सकळ सिद्धीचे माहेर युक्त होणे जगी मिरविसी मग मी आयसा परिस टाकून काय करू फार सुवर्ण उत्तम निधना लागी सांडून वल्ली रसा का पाहावे हा तिचा टाकून राजवंश व्यर्थ कवळू फोल वायस ती कामधेनू असता ग्रास तक्र मागे घरोघरी दैवी निधी लाभल्या हाती किमर्थ शुधावे किमे या युक्ती चिंतामणीची असता वस्ती चिंता करावी कासया ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लादला तुझ्या योगाने आता कासाय व्हावे सुवर्ण सकळ निधी अससी तू ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराज आजपर्यंत कनक जोडी वागविले तरी ते वागवाया कारण कोणता होता म्हणे काम तीच कामना दृश्यमान माते दावी महाराजा
रुमने वत्सा ऐक मम हृदयची होती भूक आपुले देशी सोडून हटक बहु साधून ते पूजावे तया हटकाचे करुणी अन्न मिळवावे अपार संतजन भंडारा करावा ऐसे मन मन कामने ते वेदले तुकाची अर्थ होता चित्ती म्हणून वागविले हटका प्रती या वडी बोले गोरक्ष जाती तरी कामना केली नेमी मग पर्वती वैसवणी मच्छिंद्रनाथा आपण पुन्हा उतरला खालता उचलून नेले माता पर्वत माती गोरक्षके मग गंधर्व अस्त्र जपुणी होती स्वर्गा प्रेरिली भस्मची मुठी तेने करुणे मही तळवटी चित्रसेन उतरला श्रीनाथाशी करुणे नमन उभा राहिला कर जोडून म्हणे मार्जा आज्ञा कोण काय कार्य करावे मी रुमने गंधर्व नाथा आणि पाचारी गंधर्व येते त्यासी पाठवून मही वरते मेळा करा सर्वाही नाना बैरागी संन्यासी जपी तपी संत योगी अंशी येथे आणून समाजेशी अन्नदाने उत्साह करावा सुरवर गंधर्व गण सहित देव दानव किन्नरा सहित मिळवून अप्रिमित आनंद उत्साह करावा ऐसे सांगताचे चित्रसेना ते मग चित्रसेने पाचारी गंधर्वाते एकशत गंधर्व महीवरते प्रकट झाले येऊनी मग त्या गंधर्वाशी चित्रसेने सांगून सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणले की जपी तपी योगशीळ गुप्त प्रकट आणले सकळ नवनाथादी कृषी मंडळ येऊनिया पोहोचले शुक दत्तात्रय वाज्ञवल्की वशिष्ठ नाम वामदेव कपिल शेखी व्यास पाराशर नारद ऋषी वाल्मिक पाचार्य गंधर्वी 88 सहस्र ऋषीभार स्वर्गीहुनी उतरले देव किन्नर गणगंधर्वादी वसुले लोसलोक अपार तपोलोक पातले त्यातची अष्टवसू सहित उपृषराला विमान व्यक्त तेने त्याची मच्छिंद्रास्त वृत्तांत केल्यातळीचा सांगितला की सोडून श्रीदेशावणी सिंहद्वीपा गेली मैनाकिनी परी तुमच्या वियोग करून एक क्षीण शरीर झालीसे तरी असो कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते परियोग क्षेम स्वशरीराती आत की त्रिवर्ग मच्छिंद्र म्हणे अहोजितात तव कृपेची दृष्टी असता सदा मेरो सर्व क्षेमता पदोपदी अर्थात ऐसी वदता उभय जाण तो देवासह उतरला पाक शासन ब्रह्मा विष्णू रुद्राद्री पूर्ण मही लागी उतरले श्रीनाथाशी भेटवणे सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ विराजुनी वार्ता सकळ ठाई ठाई करिता ती एरी करी गोरक्षनाथे पाचारोनी मच्छिंद्राते म्हणे समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा तरी तुमची कनकविटा आणवणी देतो सुबट तितक्यात अर्थ सारुनी सुबट बोलवावे समजताते यावरी बोली मच्छिंद्रनाथ काय करू ही कनकविट तुझे एवढा शिष्य वर्गात असता चिंता नसे मज ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदगद हासे गोरक्षसुत म्हणे महाराजा प्रतापवंत सगळं तुम्ही प्रगटला ऐसे बोलणे वागोत्तरी माता ठेवी चरणावरी म्हणे महाराजा स्वशरीरी स्वस्त आपण असावे अष्टसिद्धी आणि गरिमा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचार्य अष्टजणी येवणी लागल्या गोरक्ष चरणी मनती आज्ञा करा स्वामी कामनेसह अर्थाते म्हणे ओ प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागुनी षड्रसान्न रुची करून संतुष्ट सर्व करावे मग तेथ अवश्य म्हणून सिद्धी वेचित्या झाल्या आपल्या बुद्धी अन्न निर्मिले पर्वत मांदी षड्रसांनी पक्वाने ऐशा सिद्धी योजल्या कामा याच परी संडस मार्जन आराम सप्तही सटव्या नेमून उत्तमा मही पवित्र करीत असे तरी त्या सप्तही सटव्या कोण ऐका तयाची नामा भिताने आणि तया ते काय कामाने निरोपिले विधीने तरी त्या उत्पत्ती स्थानिक जन्मकाळा जावणे लक्षावे यांनी भाळा विधी अक्षरे लिहिली भाळा वाचुनी पाहती सटव्या जरी सप्त सटव्या मानवाशी शुभान मिरवे असुर प्रदेशी रानसटवी वनचराशी विलोकुनी जात असे वृषभ अश्व गावांचे पशु घोडसटवी आहे त्यास वा सतसटवी खेचरास पक्षी कुळा मिरवत असे अंबुदासटवी जळचरात सबुदासटवी उदळी जात ऐस्या कामी सटव्या साठ कमलोद्भवे लाविल्या त्या सातही परिचारिका संडास मार्जन करी ती निका या परिवारने आनंदोदिका जळ देवता आराधिला कुमारी धनदानंदा विमला लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञान मंगळा नवी समर्थ देवता बाळा
ह्या नवई वाढीती सकाळांते गंधर्वे करावे पाचाराने समाचार घ्यावा अष्टवसूने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी उपरिचर वसूने कर पल्लवी सकाळशी दक्षिणा द्यावी मच्छिंद्र करिता आगवी प्रदक्षिणा भावार्थे चित्रसेन गंधर्वपती ताम्र देतसे सर्वांप्रती या आणि तीर्थ जे गंगा भगीरथी तोय वाडी सर्वांते या परी अष्टोत्तरशत तीर्थे पाणी वाहती समर्थे आणि उचलणे उच्चिष्ट पात्राते ऐशी कामे करिता ती महानुभाव जो उमापती अति आदरे स्वपंक्ती अप्सरा किन्नर गायन करीती नारदादी यौनिया ऐसे नेमने मुनिया कामा धिदले ऐसे कार्य योगमा आनंदोत्सव होता सुकर्मा सर्वानंद हेलावे ऐसी होता आनंद स्थिती परी गहिनी आठवला गोरक्षचिती मग येऊन मच्छिंद्राप्रती बोलत झाला प्राज्ञिक हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था परिकर्दम पुतळा गहिनी नाथा येथे आणावा वाटते ऐसे मोक ऐकून वचन म्हणे गंधर्व पाठवून कोथिंगे सहित मधु ब्राह्मण बाळासह आणावा मग चित्रसेना सांगोळी वृत्तांत पत्र लिहिले मधु विप्राते सुलोचन गंधर्वाची ओपणी असते कनकगिरीशी पाठविला गंधर्व जाऊन कनकगिरीशी भेटून कोथिंगे मधु विप्रासी मग आनंदोत्सव वृत्तांताशी निवेदिले सकळ देते मग पत्र देऊन त्या हाती वाचून पाहे विप्रमूर्ती पाचारानेही मजकूर शक्ती ध्याना लागी संचरली मग बाळस सपरिवार येता झाला मधुविप्र मुक्काम महीवर साधुनिया पोचला सप्तवर्षी गैनी नाथ आणून लोटीला पद उरता मच्छिंद्र अंकी घेऊन त्याते प्रेमे चुंबन घेतसे अति स्नेहाने करून लालन म्हणे अवतारी कर भंजन गै जन्माला गैनी नाम सकळा लागी दिठावी आहे से स्नेहाचा परम अवसर पाहुणी बोलता झाला शंकर की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा तरी त्या अवतरणी नेमस्ती मही मिरवे नामाप्रती तरी त्या अनुग्रहाची स्थिती गैनीनाथ वदविला तरी त्या ते विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण मी अनुग्रह याचा घेईन पुढले ते अवतारी ऐसे सांगता शिव त्यास मग बोलावणी गोरक्षास प्रत्यक्षानुग्रह गैनीनाथास गोरक्षाने देवीला सर्व देवांची साक्षी सहित मौली ठेवीला वरदस्त ब्रह्मपरायण गैनीनाथ झाला सत्य परियेसा अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उभवला आनंद द्रुम मग कुबेरा पाचारुणी नेम सांगत झाला गोरक्ष म्हणे हा कनकगिरीचा घेऊन आम्हा देई अपार भूषण सगळी मंडळी गौरव पाठवणे स्वस्ताना मग तो कुबेर बोले वचन येतीची असो द्यावे धन मी लागेल तसे इच्छे समान भूषणा ते आणितो मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्वासारखे दिदले वाटून द्रव्यादी देऊनी याचकडन तोषविले सकळ तोषले पावणी मान पावती आपुले स्वस्तान परी मच्छिंद्र तेथे राहून अभ्यासिती गैनी ते उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपुले स्वस्तान दाता त्याच वेळी देऊनी मीननाथा सिंहद्वीपी पाठविला उपरिचर वसून मीननाथ केला किलोतळ्याच्या हस्तगत मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला तियसी किलोतळीने ऐकून वृत्तांत नेत्री आणले अश्रुपात म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ कैसा भेटेल कळेना उपरिचर बोले ओशुभानन चिंता न करी काही म्हणी एक वेळा मच्छिंद्र मुनी निज दृष्टी पाहसील ऐसे म्हणून उपरिचर गेला एक एरिकडे किलोतळा हृदय कळून मीननाथ बाळा प्रेमे चुंबन घेतसे म्हणे बाळा माझे खंती होतसे की तुझ्या प्रती सोडून आलसी नाथ निगुती श्री मच्छिंद्र पिते आते ऐसे बोलणे मीननाथा ते वारंवार चुंबन घेते एरिकडे गर्भाद्रिते गैनी विद्याभ्यासी ते वेळेस कोण तेथे राहिले होते ऐका नाथ विचार करून उमाकांत गर्भाद्रिते राहिले अदृश्य अस्त्र नगी प्रेरून स्वस्ताना गेला कुबेर निघून तेने नगतो कनकवर्ण झाकाळवून पै गेला परी गर्भाद्री पर्वतात वस्तीस राहिला उमाकांत तो आदेपी आहे स्वस्तानात म्हातारा देव म्हणती त्या तयाची या पश्चिम दिशेसी कहाणी पारायला शिष्य कटकेसी वस्ती करून नामा या ग्रामस्थी मडी ऐसे ठेविले तयाचे दक्षिण पर्वते राहता झाला मच्छिंद्र जती त्या होनी पूर्वेस महामही पर्वती जालिंदर राहिला आणि त्या पर्वत पहिल्या दिवशी नागनाथ राहिला वडवा नळेशी
आणि रेवलसिद्ध जया महिषी विटेग्रामी राहिला. वामतीर्थ गर्भाद्री पर्वती राहता झाला गोरक्ष दत्ती. 23 शिष्य ठेवणी सप्ती विद्या सांगे गैनीते. 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गैनीनाथ. सगळे विद्येचे सामर्थ्य तया देही साठविले. परी कोणती गावी मधु ब्राह्मण गेले होते गैनीस ठेवून ते जालंधरा समीप दिशे कारण. वस्ती लागी विराजले परी गैनीनाथ. अभ्यासिते झाले पात्र भरित. मग गोरक्ष बोळवून त्या ते विप्रापाशी पाठविला. यावरी त्या वसती झाले बौद्ध दिवस. शके 10 वर्षास समाधी त्यांनी घेतल्या परी यवन धर्म कबर व्यक्त झाले. आश्रम पुढे औरंगजेब ते पाहून पुसत झाला लोकांशी. या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी. मठीत कानोबा पर्वती मच्छिंद्र आवडते स्थान याचे ते. त्यावरी पूर्वेश जालिंदर विराजली त्याची कबर. त्यावरी खालती बल्ली थोर गैनीनाथ नाद तसे. मग तेने ऐकून ऐसी मात पालटिले त्या नावते. जान पीर जालिंदरा ते ठेविले असे राजाने. गैनीनाथास गैबी पीर नाम ठेविले 23 आचार. महिजदी बांधुनी पुजारे ठाई स्थापिले. मच्छिंद्र आणि कानिपाचे नामाभिधान बदलून साचे. माया काळोबा पुरून साचे. यवन पुजारी स्थापिले. कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य राजबागशर नाम ठेविले त्याने. मनाला केले यवन कारण ऐसे विपरीत त्या राये. परिसमाधी पाहिल्या कबरी ऐशा म्हणून त्या ते पडला भास. की हे पीर असतील यवन कुळीचे म्हणून प्रविष्ट करावे. म्हणून ऐसे कृत्य घडले. या परी ऐकून श्रोता बोले की ही कबरयुक्त नाथ केले भले काय म्हणून झाले ती. तर ते अंतरसाक्ष नाथ यवन राज्य होतील माहिते. ते छळतील हिंदू देवांते म्हणून कबरी बांधल्या. परी असो आता कथन मध्ये कथा असती दिव्यमान. नाथाने योजनी आपुलाले स्थान ठाई राहिले. गोरक्ष सटव्या ठेवणी रक्षण निगत झाला तीर्था कारण. त्या सटव्या तेथे अद्याप राहून रक्षिता ती स्थानासी. या परिपुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊन भरतरीस. ती कथा पुढे रसाळ भरीत श्रुती श्रवणी स्वीकारा. नरवंशी धुंडी कुमार कवी मालू असे संत किंकर. कथा सांगेल भक्तिसार भरतरीचे आख्यान. सस्त्रीच भक्ती कथा सार समर्थ गोरक्ष काव्य किमेगार. सदा परिस्थिती 22 क्षेत्र 23 गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओठी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सर सोण वक्र तुंद्रेत्नी नयना. दास रामाचा वाटपाय सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोडणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय. झालीन लोटांगण वंदीन चरण. डोळ्यान पायीन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजन. भावे ओवाळीन म्हणेन नाम. तुमेव माता पिता तुमेव बंधू सखा तुमेव. तुमेव विद्या तुद्रम तुमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा. करोज्ञि यज्ञं सकल परस्मै. नारायणामि समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे.